श्री संत नामदेव महाराज चरित्र भाग 8. नामदेव उत्तरेकडून तीर्थयात्रेतून पंजाबात भागवत धर्माची पताका फडकवत ठेवत पंढरपूर येथे परत आले. आता त्यांचे वयही बरेच झाले होते. राजाई वयामा परत्वे अंथरूण धरून पडले होते. 4 मुले आता मोठी झाली होती. उद्योग व्यवसाय करत होती. चौघाची लग्ने झाली होती. घरचे दरिद्र संपले होते. सर्वाचा सुखाचा संसार चालला होता. सारे कुटुंब आनंदात होते. नामदेव त्यांच्या वयाच्या 50 नंतर पंजाबात गेले होते. सुमारे 25 वर्षे इतका प्रदीर्घ काळ त्यांचा पंजाबात वास्तव्य होते. लहानपणी नामदेवाच्या घरी आलेले जना मोठी झाली होती. घरची सर्व कामे ती करत असे. असे म्हणतात की ती पहाटे उठून दळत असे तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग येऊन तिला दळू लागत असे. घरची स्थिती सुधारलेली. खाण्यापिण्याची ददात नाही. कपड्या लत्याची चिंता नाही. पण राजाई आजारी पडलेली. राजाईचे वय झालेले. तिचा आजार संपेना. तिचा अशक्तपणा वाढत गेला आणि एक दिवस तिने या जगाचा निरोप घेतला. नामदेवांना मोठा धक्का बसला. त्यांचे एकाकी पण जाणवायला लागले. पांडुरंगाच्या दर्शनाने त्यांचे सारे देहभान नाहीसे झाले होते. विठ्ठल रूपात विरून जाण्याची अनिवार्य ओढ आता त्यांना लागून राहिली होती. नामदेवाने देवाला आयुष्यभर विनवलं, वैकुंठी आम्हा नको धाडू घरी, वासदे पंढरी सर्व काळ. देवांना आपल्या मुक्ती दिली तर आपण पंढरी निवासाला, सत्संगाला, भक्ती सुखाला पारखे होऊ अशी त्यांना चिंता वाटत होती. म्हणून नामदेवांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीशीच समाधी घेण्याचा निश्चय केला. विठ्ठलाकडून ती जागा त्यांनी मागून घेतली. ते म्हणतात, तुझे चरण देखोनी हरवली भवव्यथा, पुढे ती एक चिंता वाटे थोर. झनी मज मुक्ती देशी पांडुरंगा, मग ती संत संगा केवी मिळे. पंढरीचा आनंद हा सुख सोहळा, कवनाची आडोळा पाही जाऊ. तुझ्या कथा मज अमृत संजीवनी, कवनाची आश्रवणी एको जाऊ. म्हणून माझ्या जीवा वाटे जडभारी, उदास मुरारी करसी झनी. नामा मने मज तुझे चरणी सेवा, जन्मजन्मी देवा द्यावी मज. मुक्तीला सुद्धा ते सर म्हणत होते. त्यांना जन्मजन्मीची भक्ती सुख मिळवायचे होते. संत संघ हवा होता. महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर समाधी घेतल्याने त्यांना या 3 गोष्टी प्राप्त झाल्या. जन्मजन्मीच्या सुखाची ठेव त्यांनी या पायरीशी करून ठेवली होती. नामा म्हणे आम्ही परिसयाची अचिरे, संत पाये हिरे वरी देती. श्री पांडुरंगाचे दर्शन घ्यायला भक्तीच्या आवेगाने धावत येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या, संतांच्या पायाची धुळीकणी खेच नामदेवाच्या भावविश्वात लहिरे होते. आषाढी एकादशीला वारकरी भक्तजनांची पंढरीत गर्दी झाली. नामदेवांनी हा सोहळा डोळे भरून पाहिला. आलेले भक्त घरोघरी परत गेले. त्रयोदशीची सकाळ उजडली. नामदेव उठले. चंद्रभागेचे स्नान केले. मंदिरात जाऊन पंढरीनाथाचे दर्शन घेतले. बाहेर आले. महाद्वाराच्या पहिल्या पायरीखाली समाधीची जागा तयार होती. समाधीच्या विवरात शांतपणे उतरले. विवराच्या तोंडाशीच शिळा बंद करून घेतली. आत बैठक घालून समाधी लावली. नामदेवाचे प्रत्यक्ष दर्शन आता कोणालाच होणार नव्हते. त्यांचे भूतलावरचे कार्य संपले होते. आजही पंढरीच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविक या पायरीवर प्रथम नतमस्तक होतो. या पायरीवर देवाचे दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे नाही असा रिवाज पाडून गेला. एवढे या नामदेव पायरीचे महत्व आहे. जन्मता पांडुरंगे जिव्हेवरी लिहिले, अभंग शतकोटी प्रमाण कवित्व रचले. जय जय श्री भक्तराया जीवलग नामया, आरती ववाळिता चित्त पालटे काया. घ्यावया भक्ती सुख पांडुरंगे अवतार, धरून या तीर्थमासे गेला जगाचा उद्धार. जय जय जी भक्तराया जीवलग नामया, आरती ववाळिता चित्त पालटे काया. प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंट परिसी केली, हरपली विषमता द्वैत बुद्धी निरासली. जय जय जी भक्तराया जीवलग नामया, आरती ववाळिता चित्त पालटे काया. समाधी महाद्वारी श्री विठ्ठल चरणे, आरती ववाळितो परिसकर जोडुनी. जय जय जी भक्तराया जीवलग नामया, आरती ओवाळिता चित्त पालटे काया. आरती ओवाळिता चित्त पालटे काया.